छान मस्त असा हा नदीचा व्ह्यू किती छान वाटतंय ना, बघू शकता तुम्ही. मस्त असं छोटंसं प्रिपरेशन केलंय. प्रज्ञा इकडे गाजराचा या ठिकाणी आम्ही खूप दिवसानंतर आमच्या गावाला निघालेलो आहे. पूर्ण फॅमिली, आमचं नवीन जोडपं, नवीन वहिनी पहिल्यांदाच ओतूरला येत आहे. त्यांच्यासाठी खूप स्पेशल गोष्टी ओतूरला गावाला घेऊन चालले. आणि लग्न झाल्यावरती मुलं सांभाळण्याची खूप मोठी जबाबदारी असते. हे बघा आमच्या गावाला आम्ही कशा पद्धतीने जोडी बांधून गाडीत चाललेलं खूप सर्व असतं मुलं झाल्यावर. आमची जी नवीन जोडी आहे त्यांना आम्ही पुढच्या 2 शीटा दिलेले आहे, जेणेकरून चांगल्या प्रकारे ते त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकतात. हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. तर मग आम्ही सर्व फॅमिली कुठे चाललो आहे हे आहोने आत्ताच मेन्शन केलं आहे. तर आम्ही ओतूरला चाललो आहे. पप्पा ऑलरेडी ओतूरला आहे. सो मग आम्ही बाकी फॅमिली चाललेलो आहे. स्वामी पण आलेले इकडे, सो मग ते पण आहेत आमच्यासोबत. सो असा काही आहे आमचा रोड ट्रिप आणि फॅमिलीचा एन्जॉय. आम्ही नेहमी जाताना इथे जी तुम्ही आता ही नदी बघताय खूप छान असं, सो मग आम्ही नेहमी स्टॉप घेत असतो. आम्ही या ठिकाणी स्टॉप घेतलेला आहे आणि नाश्ता करतोय. खूप भूक लागलेली सर्वांना. आमचे बंधू पावडा आणायला गेलेले आहे. या ठिकाणी दरवेळेस आम्ही याच ठिकाणी थांबतो, कारण इथला साईनाथ जो पावडा सेंटर आहे तिथला पावडा खूप फेमस आहे. तुम्ही कधी पिंपळगाव बसवंतला आले तर नक्की भेट द्या. आमचं जे गाव आहे ओतूर प्रॉपर, म्हणजे सासर ओतूरचं, तर ते सिन्नरहून ऑलमोस्ट 2 तास लागतात, 2 ते 2.5 तास जायला. सप्तशृंगी गडाच्या एक्झॅक्ट ते कुठे पाठीमागे तिकडे मार्कंडेय पर्वताच्या. सो जाताना खूप छान आजूबाजूला असे डोंगर आहे आणि मधीच ते गाव आहे. खूप छान असं वातावरण असतं तिकडे. हे बघा तुम्ही हे सर्व डोंगर बघू शकता. खूप मस्त असं हिरवागार, निसर्गरम्य, अगदी निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वाटतं. खरं तर हे पण जीवन खूपच छान असतं. नॅचरल हवा वगैरे सर्व मिळतं, पण नोकरीनिमित्ताने सर्वांना काही कुठं ना कुठं शिफ्ट वगैरे व्हावं लागतं. सो खूप छान असा हा निसर्गरम्य परिसर आहे. आणि मार्कंडेय पर्वत पण खूप छान आहे. जर तुम्ही कधी ह्या भागात आले तर एक वेळ अवश्य भेट द्या, खूप छान आहे. सो आम्ही सर्व फॅमिली आता ऑलमोस्ट पोचूच ओतूरला. त्या अगोदर जाताना आम्ही एका ठिकाणी ओतूरच्या अलीकडेच थोडीशी जागा घेतलेली आहे काही कामानिमित्ताने इन फ्युचर. सो बघा तुम्ही ते. हे बघा अशी काही चालली होती गाथाची मस्ती, झोप झाली होती तिची छान. तर मग चांगला टाइम स्पेंड करत होती ती पण आमच्यासोबत. हे बघा आम्ही ही जागा घेतलेली ओतूर गावाला. ह्या जागेमध्ये आम्ही नेमकं काय करणार आहे हे तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तुम्हाला मी मेन्शन केलंच आहे की ही जागा आम्ही घेतलेली आहे कशासाठी, हे तुमच्यासाठी सरप्राईज राहणार आहे. लवकरच त्याचंही ओपनिंग असणार आहे. खरं तर ते एका बिझनेससाठीच घेतलेली आहे. सो तोही व्लॉग मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. बघा किती छान आहे, क्यूट क्यूट डॉग. कुठे गाथा? क्यूट क्यूट डॉग. त्याला विचार मम्मी कुठे? त्याला विचार तुझी मम्मा कुठे? हे आमचे नाना, गाथाचे नाना बाबा आहे ना बच्चा. कुठे आलोय आपण? ओतूरला आलोय, ओतूरला आहे ना. हे बघा आमचं ओतूरचं घर, आमच्या आजीचा फोटो. नाना नानी. हे बघा हा किचन. सर्व मस्त असे भांडे बघू शकता तुम्ही. हे आमच्या नानी, माझ्या चुलत सासूबाई, त्या कृषी खात्यामध्ये आता पोस्ट क्लर्क आहे. आत्ताच प्रमोशन झालेलं आहे त्यांचं. हॅलो करा ना. हॅलो. इकडे आता आम्ही ताई पोळ्या करताय आणि आता मी ह्याची तयारी केली आहे रशीची, आणि इकडे भजे बनवणार आहे. हा बेडरूम, जुनं घर पण आहे आणि आमचं पण घर आहे, तर ते मी दाखवते सकाळी.
मस्त असं आमचं छोटंसं घर. मस्त असं छोटंसं प्रिपरेशन केलंय. प्रज्ञाताई इकडे गाजराचा हलवा बनवणार आहे. ते सासरी पहिल्यांदा गोड असं काही बनवत आहे, सो त्याच्यामुळे इकडे मस्त असा हलवा होतोय. इकडे गाथा मस्त डान्स करते. इथे कुड्या तळल्या ताईंने. सो मग आम्ही सर्व रात्री मस्त सर्व फॅमिली सोबत जेवायला बसलो. इथे ताई सर्वांना हलवा देत आहे. हा, हलवा खाल्ल्यानंतर ना माहिती ना काय करायचंय ते, अकॉर्डिंग टू टेस्ट तुम्हाला जे पाहिजे ते फोन पे ऍक्सेप्ट केलं जाईल, कॅश पण चालेल. ताई सर्वांना वाढत होत्या. साईड बाय साईड मी गरम गरम भजे सर्वांना बनवत होते आणि मग सर्व जेवायला बसले. शेवटी मग ताई आणि मी असं जेवण केलं. रात्री सर्व आवरलं मस्त. इथे आम्ही शेजारच्या आत्यांकडे आलो, मनीषा आत्यांकडे. तर ते हे एक नवीन फ्रूट दाखवत आहे, वाळूक. ओके, पावसाळी फळ आहे वाळूक. पावसाळी नाही का? ते बोलले ना पावसाळ्यात. शेंदड शेंदड खरबूज सारखं असतं का ते? नाही नाही, शेंदूळ वेगळं असतं. मी खाल्लेलं आहे. फक्त मेळाळा लागतं खायला. वेगळं असं फळ. शेंदूळ पावसाळ्यात येणार शेंदूड. मग लोक म्हणतील ह्यांच्याकडे हिवाळ्यात कसं काय आलं शेंदूड, बघा शेंदूड. सो असा काही आम्ही फॅमिली टाईम स्पेंड केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, सो मग तुमचं थँक्यू.